हे नाव आज काय लिहिलंय? रियांश लिहिलंय हे. हां, क्रीम आणि कोकोनट आहे. अच्छा. आणि हे खाली हे बघ, हे असं सॉफ्ट आहे, आईस पण एकदम सॉफ्ट आहे. हे बघ काय चिप्स. हाय हॅलो फ्रेंड्स, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल जास्वानीज कोझी रेस्ट. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मीही अगदी मजेत आणि खूप खुश आहे, कारण की मी आली आहे नाशिकला माझ्या माहेरी. आणि मी हा जो स्टार्टिंगचा इंट्रोडक्शनचा जो व्हिडिओ आहे तो मी नाशिकला आल्यानंतर शूट करते, कारण की काल अहमदाबादला मी काही क्लिप शूट केल्या, बट नेमका इंट्रोडक्शन पार्ट जो होता तो माझ्याकडून शूटच नाही झाला. म्हणजे मी बोलली पण ते तेव्हा रेकॉर्डिंगच नाही झाली आणि नंतर माझ्या लक्षातच नाही राहिलं पॅकिंगच्या वगैरे गडबडीमध्ये. तर तेच माझं सगळं तिकडची तयारी, प्रवास वगैरे हे सगळं काय मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत, आणि माझ्या व्हिडिओजला लाईक करा, कमेंट करा, की सो दॅट मला अजून नवीन नवीन छान छान व्हिडिओज बनवायचं मोटिवेशन मिळेल. तर व्हिडिओला स्टार्ट करूया आणि शेवटपर्यंत नक्की बघा. तर मला नाशिकला जाण्यासाठी काही स्नॅक्स घ्यायचे होते. तर तुम्ही इंदुबेन खाकरा तर ऐकलेलंच असेल नाव, की इंदुबेन खाकरा जे आहे ते अहमदाबादमध्ये खूप फेमस आहे. तर सेम तसं सोनलबेन खाकरा जे आहे, म्हणजे सोनलबेन त्यांचं बरेच ब्रांचेस आहेत अहमदाबादमध्ये, आणि त्यांचे पण खाकरा स्नॅक्स वगैरे जे आहे ना ते पण खूप फेमस आहे. तर आमच्या घराजवळच अगदी जवळच दुकान आहे सोनलबेनचं. तर तिथेच आता मी आली आहे आणि तिथे बऱ्याच व्हरायटी ऑफ खाकरा आहे, खूप सारे स्नॅक्स आयटम पण आहे, काही हेल्दी ऑप्शन पण आहे तिथे खूप छान छान. तर दाखवते तुम्हाला. तर हे आहे ते शॉप सोनलबेन खाकरावाला, आणि तुम्ही आता बघाल आतमध्ये की शॉप असं किती मोठं आहे ते, आणि इथे इतक्या साऱ्या व्हरायटीज आहेत, खूप व्हरायटीज आहेत इथे. काही असे सॅम्पल पण ठेवलेले असतात टेस्ट करण्यासाठी. सगळ्यात पहिले आम्ही गेलो मुखवास सेक्शनमध्ये. तुम्ही बघू शकता की किती साऱ्या प्रकारचे मुखवास होते इथे, आणि सगळे टेस्टला पण अवेलेबल होते. आणि हे बघा, इथे हे पूर्ण सेक्शनमध्ये फक्त मुखवास वगैरे होतं. भरपूर व्हरायटी आहे. परत जर तुम्हाला असं रेडी टू ईट जे फूड असतं, म्हणजे रेडी टू ईटचे पॅकेट्स असतात, त्याचे पण खूप व्हरायटी आहे. जर तुम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हल करणार असाल तर ते अगदी छान असतं तो ऑप्शन. परत इथे वेगवेगळ्या प्रकारचे पापड होते, हाताने लाटलेले पापड होते, काही मशीनचे होते, बटाट्याचे, उडदाचे. आणि हा मेन सेक्शन होता खाकरा सेक्शन, की जिथे तुम्हाला इतक्या प्रकारचे खाकरे असतात. काही मशीन असतात, काही हाताने लाटलेले असतात, आणि असे ना हे इथे सॅम्पलसाठी पण त्यांनी टेस्टसाठी पण ठेवलेले असतात. खूप व्हरायटीचे खाकरे असतात. मला जे घ्यायचं होतं ते मेनली हे बाजरीचे, ज्वारीचा जो चिवडा असतो, रोस्टेड चिवडा, त्याचे पफचा चिवडा तो घ्यायचा होता. तो मी घेतला, आणि त्याच्यानंतर बीटरूट चिप्स वगैरे पण घेतले रियांसाठी. परत असे सॅम्पल आम्ही टेस्ट करत होतो. आणि हे होतं करेलाचे चिप्स. त्यानंतर आम्ही तिथून बाहेर निघालो आणि बघितलं तर मार्केटमध्ये बरीच गर्दी होती. इथे खूप सारे गोलाचे शॉप्स लागले आहेत, अगदी जवळजवळच आहेत, पण प्रत्येक शॉपवरती खूप गर्दी होती. म्हटलं चला आपणही ट्राय करूया. रात्रीचे 11 वाजले पण बिलकुल वाटत नव्हतं मार्केटमध्ये, आणि खूप व्हरायटीचे गोला होते. तुम्ही बघू शकता की किती गर्दी आहे 11 वाजता पण. मग रियांशला तर आम्ही नॉर्मल गोला घेतला होता, आणि आमचा गोला तर अगदी स्पेशल होता. गुलाब फ्लेवर घेतला आहे ना. आणि हे वरचं काय क्रीम आहे, की म्हणजे स्वीट क्रीम आहे की नॉर्मल क्रीम आहे? मलाई असं क्रीम. हे जे आहे ना, हे लिक्विड, हे कोकोनट आहे. हे कोकोनट आहे. नंतर हे वरती, आणि क्रीम पण आहे का त्याच्यामध्ये? हां, क्रीम आणि कोकोनट आहे. अच्छा. आणि हे खाली हे बघ, हे असं सॉफ्ट आहे, आईस पण एकदम सॉफ्ट आहे. आता आम्ही स्टेशनला जायला निघालो आहे. सकाळीच ट्रेन होती, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता अजून बाहेर पूर्ण अगदी अंधार आहे. खूप झोप येते. रात्री झोप पण नाही झाली आमची व्यवस्थित. बराच लेट झाला आम्हाला पॅकिंग वगैरे सगळं करण्यामध्ये. तर आता आम्ही चाललो आहे नाशिकला. इकडे तर दीपक आहे, रियांश आहे. रियांश आहे का? दीपक गाडी चालवतोय. दीपकला तर काय टेन्शन नाही आता. आम्हाला दोघांना सोडलं का मग काय मस्त मजा आहे दीपकची घरी. नाही, काही मजा नाही आहे. रियांशला तर मिस करेल मी खूप. इथे तरी मी म्हणू शकते इथे काही मजा नाही आहे, कारण की इथे तर कोणी फ्रेंड्स नाही आहे तुझ्या आता. ते फ्रेंड्स नाही आहे, इथे काय करणार आहे नंतर ऑफिस. दुर्गावला तर मी गेली तर बरंच राहायचं तुम्हाला सगळ्यांना. हा, राहुल भैया, गोपाल दादा, अजून कोण होतं? रघु भैया. तुम्हाला सगळ्यांना बरं जायचं आपल्या घरी टाइमपास करायला. त्यांच्या बायका फोन करायच्या मला. प्रेरणाचा तर नेहमी यायचा फोन, कधी येते परत.
माझी फ्रेंड आहे प्रेरणा आणि आम्ही गुरगावला आधीपासूनच सोबत होतो. मी जर कधी माहेरी गेली तर मला काही टेन्शन नसायचं दीपकच्या जेवणाचं वगैरे, कारण की दीपकचं सगळं जेवण वगैरे तिच्याकडे असायचं. आणि सेम जसं ती जर माहेरी जेव्हा जायची तेव्हा ते दादा आमच्याकडे असायचे जेवायला, तर आम्हाला दोघींना काही टेन्शन नव्हतं माहेरी जायचं. आता मी आता इथे चालली तर आता दीपकचं इथे हाल होतील. आता इथे कोण नाही ते जेवण मिळून द्यायला. आणि दीपकला बाहेरचं जेवण बिलकुल नाही आवडत, म्हणजे फार कधीतरी असं खाल्लं तर आवडतं, नाही तर दीपकला घरचं अगदी चटणी भाकरी असेल तरी चालतं, पण घरचं जेवण पाहिजे. आता मग अवघड होऊन जाईल मी जर नाशिकला जाईल तर. आता ट्रेनमध्ये बसल्यानंतरच बोलते. आता थोड्या वेळात मी पण रेस्ट करते, कारण की रेल्वे स्टेशन पण इथून बरेच दूर आहे आणि मग ट्रेनमध्येच डायरेक्ट बोलते. आणि मग स्टेशनवरती दीपकने आम्हाला सोडलं आणि मग आम्ही एकमेकांना बाय करून आमची जी जर्नी होती नाशिकची ती स्टार्ट केली. ट्रेनमध्ये गेल्यानंतर रियांशची आणि माझी अशीच मस्ती चालू होती. तसा आता प्रवास 3.5 तासाचाच होता, म्हणून एवढं काही बोर होणार नव्हतं आम्हाला. रियांशची फारच बडबड चालू होती. मग मध्येच आम्ही रॉक पेपर सीझर खेळत होतो. मग थोडा वेळ टाईमपास केल्यानंतर तिथे ब्रेकफास्ट आला आम्हाला. ब्रेकफास्टमध्ये होतं हे कसं मफिन होतं, थेपला, दही आणि पोहे असं सगळं काही होतं. बट आम्हाला दोघांना पण ते आवडलं नाही, मग आम्ही काही खाल्लं नाही. मग काल जे घेतले होते बीटरूट चिप्स ते खाऊनच आम्ही असंच आमचा टाईमपास करत होतो. आणि 3-3.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही वापीला पोहोचलो आणि आबा आम्हाला ऑलरेडी आलेलेच होते तिथे घ्यायला. ते ऑलमोस्ट 1 तास आधीच येऊन बसलेले होते आमची वाट बघत तिथे. त्यांना नेहमी वाटतं की लेट नको व्हायला असं. आणि मग आम्ही नाश्ता वगैरे केला, कारण की काही खाल्लं नव्हतं आम्ही. आणि नाश्ता करून आमचा फायनली नाशिकचा प्रवास सुरू झाला. पोचला रियांश तू? हे रियांश, आपण कुठल्या घरी आलो आहे? हे नाव वाच. काय लिहिलंय? रियांश लिहिलंय हे. तर आता आम्ही घरी पोचलोय. घरी आलो आणि लगेचच रियांशची मैत्रीण पण त्याच्यासोबत खेळायला आली. ही कार्तिकी आहे. हाय गाईज, मी नाशिकला घरी आलेली आहे माहेरी. साठी आवडीचा खाऊ आणलाय. काय रियांश तुझ्यासाठी? काजू कतली. तर छान झाला आमचा प्रवास वगैरे, पण बरं झालं आम्ही त्या ट्रेनने आलो तर ट्रेनचा प्रवास तर काहीच नाही जाणवला. आणि त्याच्यानंतरचा थोडा रस्ता खराब होता, पण तरी चांगला झाला प्रवास. आता भूक लागली, आता जेवण करतो आता आम्ही. आता रात्र झाली आहे आणि आमचे सगळ्यांचे जेवणं वगैरे झाले आहेत आणि असे सगळे फ्रेंड्स आले तिथे. सगळ्यांची आईस्क्रीम पार्टी चालू आहे. दिसताय का? ही कार्तिकी, सोनी, आरती, इकडे संतोष आहे, रियांश आहे. सगळ्यांची आईस्क्रीम पार्टी चालू येते. इकडे आई आहे आणि इकडे आबा बसले. आमचं आता चालू आहे निवांत वेळ घालवणं. सगळेजण बसलो आहे आम्ही मस्त. रियांश, तुम्ही काय करताय? चेस खेळते. येतोय तुला? आपण चेस बोर्ड आणायचं विसरून गेलो है ना? उद्या घेऊन आपण उद्या घेऊन येऊ. आता मला म्हणजे छोट्या याच्यामुळे मला जमत नाही. आता दोघांचा गेम चेंज झाला. मोबाईलमध्ये आपण व्यवस्थित काही बघता नव्हत आहेत, म्हणून माझा त्यांचा गेम चेंज झाला आणि आता ते लुडो खेळत आहे. आता आम्ही जेवण वगैरे झाले आणि मी बाहेर आलो होतो. तर ह्या दोघी माझ्या मैत्रिणी आहे. ही अर्चना आहे, आमच्या बाजूलाच राहता ह्या. आणि ही इकडे ज्योती आहे. मग आई, मी आणि रियांश आम्ही असे सगळे आलो होतो बाहेर. तर आम्ही आमच्या इथे सगळ्या बायका ज्या आहेत त्या अशा बाहेर येऊन बसतात इथे गप्पा मारायला. तर मी आज आली या बायकांसोबत गप्पा मारायला. आज आमच्याकडे सोनी आली, त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं. आम्ही बाहेर खूप वेळचं बसलेलो आहे. अजून तरी असं वाटतं खूप वेळ बसावा. सोनी आली, आम्हाला खूप छान वाटलं. चला आता झोपायची वेळ झाली. गुड नाईट. रियांशचे पण अजून मस्ती चालू. ये इकडे. ये ना बाळा. कार्तिकला बोलवलं. रियांशही अजून झोपत नाहीये है ना रियांश? बिचारायला लागलं माझ्याकडून. आमच्याकडे आम्हाला झोपच येत नसते. आम्हाला असं वाटतं खूप वेळ गप्पा मारावं. तर तिनं काय ग? मिरची टाकत. तू मिरची टाकत होती तिच्या अंगावर? त्याला टेस्ट करायचं. मग साईडला गेलं त्याला ते लागून गेलं. मग तिला तिखट लागेल ना. तुझे पण ना हाताला तिखट होईल. तिला आवडलं. तिला टेस्ट करायचं. तिला काय करायचं होतं? ती बोलत होती मला टेस्ट करायचं. मिरची.
चला आता आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते. आता बरीच उशीर झाला आहे, आता आम्ही पण झोपतो आणि भेटूया आता पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग Good भेटूया night. पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट. बाय.